नमस्कार, मी रणजित सर. आपल्या पेपर विश्लेषण सिरीजमध्ये म्हणजेच जो काही तुमचं 21 सप्टेंबर 2025 झालेला पेपर आहे त्याचा आज आपण पार्ट 2 बघणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही याच्या आधी झालेला पार्ट 1 बघितले असणार, जो की आज आपण बघणार आहे पार्ट 2. तर आपण सेशनला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एकदा जोरदार लाईक होऊ द्या, त्याच्यानंतर लगेचच आपण सेशनला सुरुवात करूया. तर देन त्याच्यानंतरचं बघा आता क्वेश्चन नंबर 47, जो की याच्या आधीपर्यंतचे क्वेश्चन गणित आणि बुद्धिमत्ताचा बघितला होता. देन आता तुमचं क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 मध्ये काय म्हणताय मित्र, बघा 3x + 6 ही एक समसंख्या आहे. काय म्हणताय, 3x + 6 हे काय आहे, एक सम आहे. ठीक आहे. देन आता अशा कंडिशन मध्ये जेव्हा सम म्हणताय तेव्हा आपल्याला x ची व्हॅल्युएशन कंडिशन करणे म्हणजे कोणती तरी एक व्हॅल्यू मेंटेन करणे आवश्यक आहे. म्हणजे पुटअप करा x = जर मी 2 कन्सिडर जर केला, ही होल टर्म सम आहे, फक्त एक सम आहे असं म्हणताय का, नाही. तर मला सांगा, मी जर x च्या ऐवजी जर 2 घेतला तर यानुसार आपण सोडवलं तर 3 × 2 अधिक तुमचं 6 म्हणजे 3 × 6 6 × 12 म्हणजे एक समसंख्या मिळत आहे. म्हणजे x = 2 आपण तिथे घेऊ शकतो. ठीक. देन मग यानुसार जर विचार जर केला तर बघा प्रत्येक ऑप्शन मध्ये आपण जर इथे मेंटेन जर केला तर बघा आता पहिलाच ऑप्शन तुमचा 3x - 1 आहे. ठीक आहे. मग मला सांगा, कोणत्याही संख्येला जर तुम्ही सम असेल विषम असेल, सम संख्येने जर गुणले तर उत्तर नेहमी सम येते, पण सम -1 जर केला तर तुमचं उत्तर काय येते, विषम येते. हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. मग प्रत्येक ऑप्शन मध्ये एकतर विषम तरी मिळवलेला आहे, नाहीतर म्हणजे विषम मिळवलेला आहे, नाहीतर विषम वजा केलेली आहे, म्हणजे ते तर येणार नाही. म्हणजे जर आपण ऑप्शन बी कडे जर गेलो, ऑप्शन बी मध्ये फक्त आणि फक्त 3x आहे, मग ही समसंख्या होऊ शकते का, तर खालीलपैकी समसंख्या कोणती म्हणताय, तर 3 × 2 म्हटलं तर काय होतंय 6. म्हणजे जे की आपण x = 2 म्हणजे 6 ही तुमची समसंख्या आहे, म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग समजलं. मग या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढणे आवश्यक होता. क्लिअर. ओके. नेक्स्ट. देन क्वेश्चन नंबर देन त्याच्यानंतरचं 49. ठीक आहे. 49 बघा, नेमकं 49 मध्ये काय म्हटलं जात आहे, मृण्मयी वर्षाला म्हणाली, कोण कोणाला म्हणताय बघा, मृण्मयी वर्षाला म्हणाली, कोणाला, वर्षाला. काय म्हणताय, तुझ्या भावाची पत्नी, वर्षाला म्हणाली वर्षाच्या भावाची, भाऊ म्हटल्यानंतर भाऊ राहणार, भावाची पत्नी म्हणजे क्रॉस मध्ये आपण मेंटेन करतो पती पत्नीचं रिलेशन. पत्नी माझी आई लागते, पत्नी माझी आई लागते म्हटलं तर ही कोणाची, मृण्मयी बद्दल. ही पत्नी जी आहे आई आहे, आई कोणाची, आई तर मृण्मयीची आई आहे, मृण्मयी. ठीक आहे. तर देन त्याच्यानंतर म्हणजे वडिलांची बहीण म्हटलं तर वर्षा आहे. तर देन त्याच्यानंतर वर्षा मृण्मयीची कोण, वर्षा मृण्मयीची कोण. मग आता मला सांगा, वडिलांची बहीण म्हणजे काय होते, तुमची आत्या. अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथे मेंटेन होणार, आणि जो की ऑप्शन क्रमांक सी इज अ करेक्ट आन्सर. जसं तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीने ड्रॉ करणे आवश्यक राहील. ओके. देन त्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर तुमचं 50. आता क्वेश्चन नंबर 50 जर आपण जर बघितलं तर लक्षात ठेवा, आता आपण एक भन्नाट टॉपिकना याचा विचार करूया. जसं लक्षात घ्या काय आहे, 131 गुणिला तुमचा 9999. तर हा उत्तर तुम्हाला काढण्यासाठी बराच वेळ लागणार, टाइम कन्झ्युमिंग आहे. ठीक आहे. तर तुम्ही गुणाकार करत बसणार, परंतु याचा एक भन्नाट ट्रिक सांगणार. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर बघा आता कशा पद्धतीने झटक्यात उत्तर, कॅल्क्युलेटर फेल पडणार आपल्या समोर, समजत आहे का. तर बघा तुम्ही पण आता शिकून जाणार, तुम्ही पण झटक्यात उत्तर काढणार. जसं बघा याच अप्रोचनं तुम्हाला हा क्वेश्चन सोडवायचा होता. तर बघा हा अप्रोच तुम्हाला इथे घेणे आवश्यक आहे. तर जेव्हा जेव्हा तुमचं 99 असेल, 999 असेल, 9999 असेल, तेव्हा तुम्ही
मागे दिलेल्या एका संख्येपेक्षा तुम्ही 1 न कमी करा, म्हणजे 131 वजा 1 म्हटलं तर 130 डायरेक्टली तोंडी देन त्याच्यानंतर हा जो आलेला उत्तर आहे यामध्ये तुम्ही एकक स्थान कडून लिहित आणा 0 3 1. आता इथे 4 स्थान पाहिजे, 4 न असल्या कारणाने इथे 0 देऊन देऊ आपण. मग आता देन त्याच्यानंतर 9 वजा तुमचं 0 म्हटलं तर 9, ते 9 वजा 3 म्हटलं तर काय होणार 6, आणि 9 वजा 1 म्हटलं तर किती होतंय तुमचं 8, आणि देन त्याच्यानंतर 9 वजा 0 म्हटलं तर 9 म्हटलं तर 1309,869 हा जो की तुमचा ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट आन्सर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, ठीक आहे, शेअर करायला अजिबात विसरू नका. देन आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. नेक्स्ट देन त्यानंतरचं बघा आता क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन 51 मध्ये म्हटलं तर तुम्हाला आता इथे कन्सेप्ट जरा माहिती पाहिजे होता. परिमेय संख्या म्हणजे काय, तर तुम्हाला डेफिनेशन माहिती पाहिजे त्याची P/Q च्या फॉर्मॅटमध्ये. क्वेश्चन 51 जर आपण बघितलं 51च आहे ना, हा, तर P/Q मध्ये असते आणि देन Q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे Q ची व्हॅल्यू कधी 0 होऊ शकत नाही परिमेय संख्येमध्ये. म्हणून जर विचार जर केला तर ऑप्शन सी डायरेक्टली दिसून पडत आहे तुमचा 9/0. 0 कधीच तुमच्या डिवायडेड म्हणजे तुमच्या छेदाच्या ठिकाणी राहू शकत नाही, म्हणजेच हा परिमेय संख्या होणार नाही. म्हणून तुमचा परिमेय संख्या कोणती नाही म्हणून विचारताय, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर, ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन 52 मध्ये पुन्हा भन्नाट ट्रिकना आपण इथं विचार करूया. आजचा जो सेशन आहे तुमचं तर एकदम जबरदस्त आणि त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन एवढं जास्त आहे, परंतु त्याचे ट्रिक सुद्धा तेवढेच तुफान आहे. समजत आहे का. मग आता देन त्याच्यानंतर बघा, आता जर सपोज या टाईपचा क्वेश्चन आहे, जसं फॉर एक्झाम्पल 343 गुणिला 52 आहे ना क्वेश्चन, देन हा गुणिला 343 गुणिला 343 अशा पद्धतीने आहे, वजा वजा काय 113 113 113 गुणिला 113 गुणिला 113 या पद्धतीने आहे, आणि डिवायडेड बाय काय आहे तुमचं 343 गुणिला 343 प्लस हा काय तिथे प्लस काय 343 गुणिला 343 गुणिला 113 प्लस 113 गुणिला 113 अशा पद्धतीने आहे. तर देन त्याच्यानंतर तुम्हाला असा क्वेश्चन मार्क आहे. याची भन्नाट ट्रिक लक्षात घ्या, तर व्यवस्थित लक्षात घ्या. तर नेहमी तुम्हाला इथे a क्यूब मायनस b क्यूब याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे होता, पण ते लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे. डायरेक्टली उत्तर बघा ना यार, काय विषय आहे. तर बघा हे नंतर गेट कॅन्सलच होतात, ते काही लेनदेन करायचं नाही. जर इथे मायनस असेल, बघा लक्षात घ्या, जर इथं मायनस असेल तर डायरेक्टली नंतर जर तुमचं याला जर एक कोण रिपीट होत आहे 343 आणि 113 याला बी जर कन्सिडर केला, शेवटचं उत्तर ए मायनस बी असते, लक्षात घ्या. आणि जर इथं प्लस असतं तर ए प्लस बी असते, पण डायरेक्टली तुमचं उत्तर काय ना सांगा बरं, 343 वजा 113 म्हणजे उत्तर काय 0 3 आणि 2 230. ठोका याला. कोणता क्वेश्चन आहे म्हणजे ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. त्याला ठोका, नंतरचे नंतर पाहायला गेला. समजत आहे का. या टेम्परामेंटने तुम्हाला हा उत्तर सोडवायचं, नाहीतर एक एक सॉल्व्ह करत आले असते तर इथंच नाकी नऊ येणे आहे, आणि देन त्याच्यानंतर उत्तर पाहिजे त्या वेळेत निघणार नाही. म्हणून असे भन्नाट ट्रिका तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. क्लिअर, ओके. देन पुढचं आता क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन 53 मध्ये काय म्हणताय, विद्युत कंपनीने विद्युत दर शेकडा 20 ने वाढवला, दुसऱ्या वर्षी पुन्हा शेकडा 15 ने भाव वाढविला, तर वाढीव दर एकदाच वाढवायचा झाल्यास विजेचा दर शेकडा कितीने वाढवावा लागेल. तर मला सांगा यार, दोन्ही वेळेस वाढ म्हणताय, पहिले 20% वाढ म्हणताय आणि त्याच्यानंतर 15% वाढ. तर तुम्हाला एक लक्षात घ्या, मी बॅच मध्ये सांगत असताना तुम्हाला एक फॉर्म्युला, जर डायरेक्टली उत्तर जर भेटत असेल म्हणजे दोन्ही वेळा वाढ म्हटलं तर ए प्लस बी आणि प्लस ए इंटू बी डिवायडेड बाय 100 अशा पद्धतीने एक कन्सिडर होते. पण देन त्याच्यानंतर आपण इथे 100 मध्ये मूळ किंमत 100 मध्ये वाढवा घटवा अशा पद्धतीने.
पण लक्षात ठेवा वाढवणे घटवणे थोडं पुन्हा तिचं कॅल्क्युलेशनचा पार्ट येणार, त्यापेक्षा या दोघांचा बेरीज जर केलं तर 20 आणि 15 किती होतं 35, आणि येणारं उत्तर तुमचं बघा लक्षात घ्या, आणि इथं काहीतरी पुन्हा प्लस होत आहे म्हणजे 20 गुणिला 15 आणि भागीला किती होतं 100. पण मला काय करायचं आहे मित्र, मला सांगा, इथे ऑप्शन दुसरा बघितलं 5 ते येऊ शकत नाही, 35 किंवा 35 पेक्षा जास्तचा हवा, पण देन त्याच्यानंतर तुमचं 17.5 35 पेक्षा कमी येऊ शकत नाही, आणि देन त्याच्यानंतर एक्झॅक्टली 35 येणार का, काही केलं पॉइंट मध्ये आलं तर 35 पेक्षा जास्त आहे, 35ही येणार नाही, म्हणून तुमचा उत्तर कोणता ना 38 पहिल्यांदा ठोका, नंतरचे नंतर कॅल्क्युलेशन घरी येऊन चेक करा. समजत आहे का? या पद्धतीने टेम्परमेंट पाहिजे. जरी आपण याचं उत्तर जर काढलं तर बघा 35 अधिक काय होणार तुमचं, देन इथे 0 0 गेट कॅन्सल, मग 15 दुने 30, 30 भागीला तुमचे 10 म्हटलं तुमचं 0 0 गेट कॅन्सल, 35 आणि 3 किती होतं 38. अशा पद्धतीने नंतर ये एवढा वेळ कोणाकडे 2-2 सेकंद वाचवा. समजत आहे का? या पद्धतीने तुमचा टेम्परमेंट पाहिजे. ओके, क्लिअर. देन पुढं नेक्स्ट बघूया. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 54 बघा. क्वेश्चन नंबर 54 54 बघा. एका कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार 8,000 रुपये आहे. त्यात 7 कामगारांचा पगार 12,000 व उरलेल्या कामगारांचा सरासरी पगार. जेव्हा या टाईपचा एकूण देऊन आहे आणि काही व्यक्तींचा देऊन आहे, तर त्यावेळेस आपण सरासरी काढताना डायरेक्टली लक्षात घ्या बॅचमध्ये घेतलेलं आहे तुमचं, देन त्यानंतरचं तुमचं इथे डायरेक्टली जे काही सरासरी असते ते मध्ये लिहिणार, आणि एक किंमत काय तुमचं 7 व्यक्तींची काहीतरी सरासरी देऊन आहे, किती आहे 12,000 आहे. मग हे 7 व्यक्तींची सरासरी आहे 12,000, आणि पुन्हा उर्वरित काहीतरी व्यक्तींची सरासरी किती आहे 6,000. या पद्धतीने तुमचं इथे मेंटेन होत आहे. आपण व्यवस्थित बघितला तर यांच्या दोघांमधला फरक असते 8,000 वजा तुमचं काय होणार तुमचं डायरेक्टली 6,000, देन त्याच्यानंतर जे इकडचा काय होणार मग तुमचा 12,000 वजा काय होणार तुमचा 8,000. अशा पद्धतीने मेंटेन जर केला तर सांगा इथे 2,000 बरोबर इथे किती होतं तुमचं 12 वजा 8 म्हणजे 4,000. अशा पद्धतीने होणार. देन 0 0 0 0 गेट कॅन्सल, आणि बे दुने 4 म्हणजे 1:2. आता पण हे 12,000 जे आहेत किती व्यक्तींचे 7 व्यक्तींचे, म्हणजे 1 रेशो म्हणजे 7. तर तुमचं मग आता टोटल तुम्हाला विचारताय, एकूण जर विचारताय, एकूण काय 1 म्हणजे 7, तर 1 अधिक 2 किती होत आहे तुमचं 3 म्हणजे किती. अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क म्हणजे x बरोबर काय होणार 7 त्रिक 21 असं तुमचं उत्तर येणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने जर तुम्हाला या पद्धतीचा सोल्युशन एकदम झकास जर वाटत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, आणि देन त्याच्यानंतर शेअर सुद्धा करायला विसरू नका. समजत आहे का? तुफान आता शेअर होऊ द्या. ठीक आहे. ओके. देन ते मित्र म्हणतील की या व्हिडिओ लेक्चर आपण ऑलरेडी हे क्वेश्चन आपल्याला येत आहे, परंतु अजून कोणत्या पद्धतीने आपल्याला लवकरात लवकर पोहोचता येईल हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल, म्हणून इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. ठीक आहे. ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 55 बघा. 55 मध्ये MDH वाला आपण इथं फॉर्म्युला इथं लक्षात घेत आहे. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. जर मजुरांची संख्या 3/2 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल अशा पद्धतीने म्हणताय. ठीक आहे. तर मजूर M म्हटलं आपण पहिल्यांदा x दिवसात तुमचं जर दिवस जर म्हटलं तर काही मजूर म्हणताय. ठीक आहे. काही मजूर काही दिवसात म्हणजे D1 दिवसात तुमचं काय काम करतील आणि M1 माणसे जर असतील. ठीक आहे. देन त्यानंतरचा बघा ते पुढचं काय होतंय, मजुरांची संख्या काय म्हणताय 2.3. आता मजूर पहिले जेवढे होते त्याच्या काय केले 1.3 म्हटलं तर देन 2/3, आणि देन दिवसांची संख्या किती होईल पूर्वीच्या. या पद्धतीने तुम्हाला तेच काम म्हटल्यानंतर 1:1 या पद्धतीने. मग M1 गेट कॅन्सल, कारण जेवढे आहे तेवढे ते कॅन्सलच होणार. मग देन याच्या किती पट होत आहे ते बघा. आता लक्षात घ्या पूर्वीच्या याच्या D2 बरोबर काय होतं पहिलेच्या याच्यानुसार हे D1 तर इथं मेंटेनन्स राहणार आहे, आणि इथं काय होणार आहे हा तिकडे येऊन पलटला तर जो भागाकार आहे तो वरती 3/2 आणि D2 असं तुमचा, म्हणजे पहिलेच्या जेवढे आहे त्याच्यापेक्षा किती पट म्हणजे गुणाकार, आणि किती पट म्हटलं तर बघा आता
मग आता इथे जर भागाकार जर केलं तर D1 इंटू तुमचं काय 1.5 म्हटलं तर दीड पट. किती? हे किती आहे? दीड आहे. मग पहिलेपेक्षा दीड पट म्हणताय, दीड पट अशा पद्धतीने तुमचं उत्तर आहे. असं तुम्हाला वाटत असेल वेगळा या पद्धतीने येईल, परंतु हाच करेक्ट तुमचं त्या पद्धतीने राहणार. जरा थोडं ट्रिकी होता, फक्त कन्सिडर करायचे होते. ठीक आहे, म्हणून उत्तर काय किती पट होतील मग अगोदरपेक्षा दीड पट अशा पद्धतीने उत्तर राहणार. क्लिअर? मग जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे? सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 56. क्वेश्चन 56 मध्ये जर आपण बघितलं 56. ठीक आहे, क्वेश्चन 56 मध्ये काय होतंय बघा यार. एका वर्तुळाकार बागेचे 4 पदरी कुंपण घालवायचे असून ते तारेचा प्रति खर्च 10 रुपये असून त्यात एकूण 40 खांब रोवणारे प्रति खांबाचे 40 रुपये असून देन बागेची त्रिज्या. आता इथे कुंपण घालायचं आहे म्हणजे एक प्रकारचा त्याचा परिघ काढायचा आहे किंवा सर्कम्फरन्स काढायचा आहे. मग परिघाचा तुमचा जर फॉर्म्युला जर आपण जर वर्तुळाचे परिघ बरोबर 2πr. ठीक आहे, 2πr म्हणजे 2 गुणिला पायची किंमत काय मग 22/7 आणि देन त्याच्यानंतर त्रिज्या किती देऊन आहे तुमची 35 तिथे देऊन आहे. मग किती वेळा भाग जात आहे? 5 वेळा. देन त्याच्यानंतर जर 5 गुणे 10, 10 गुणिला 22 म्हणजे 220. ठीक आहे, 220. मग हे त्रिज्या कशात आहे तुमचं? मीटर, म्हणजे 220 मीटर या पद्धतीने तिथे मेंटेन होत आहे. देन पुढे काय म्हणताय? 4 पदरी. 4 पदरी म्हटल्यानंतर याला कितीने गुणावं लागेल? 4 गुणिला तुमचं 220 अशा पद्धतीने म्हणजे 22 किती होत आहे? 88 या पद्धतीने 880. मग आता प्रति किती? 10 रुपये खर्च. मग 10 रुपये खर्च म्हटल्यानंतर याला पुन्हा कितीने गुणावं लागेल? 10ने. मग 880 गुणिला 10 म्हटलं तर उत्तर काय ना तुमचं 8,800 एवढं तुमचं ते खर्च येणार. काय येणार? खर्च. तर मग पुन्हा खांब राहिला. खांबांचे किती खांब आहे? 40 खांब. मग 40 खांब 40 प्रमाणे, 40 खांब 40 प्रमाणे म्हटलं तर 40 गुणिला 40 म्हणजे त्याचा किती होत आहे? याचा 1600. या पद्धतीने गुणाकार 1600. मग टोटल खर्च जर विचार जर केला तर एकूण किती होणार तुमचं? 8,800 प्लस काय करणार तुमचं 1600. जर आपण इथे म्हणजे 00 इथं 4 आणि इथे 9 आणि 1 काय होतं 10. 10,400 तुमचं उत्तर येणार आहे, जो की ऑप्शन क्रमांक 2 हा तुमचा उत्तर येणे आहे. तर लक्षात ठेवा, काही क्वेश्चन मध्ये अजिबात शॉर्ट ट्रिक लागत नाही, तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागतो. याच्या आधीचे आपण जे क्वेश्चन घेतले ते जर शॉर्ट ट्रिक जर तुम्हाला माहिती असेल म्हणजे तिथले जे काही तुमचं जो काही टाइम ड्युरेशन वाचत आहे तो वाचणारा टाइम ड्युरेशन यामध्ये आपल्याला पुटअप करता येईल. जे की तुम्ही जर त्या ट्रॅडिशनल मेथडनं सोडवत राहिले तर त्याला तेवढा वेळ जाणार, तर पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ जाणार. मग तुम्हाला या क्वेश्चनला असा वेळ द्यायला तुमच्याकडे टाइम राहणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. देन नेक्स्ट आता त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर कोणता आहे क्वेश्चन नंबर कोणता आहे तुमचं? क्वेश्चन 57 बघा. क्वेश्चन 57 क्वेश्चन 57 मध्ये काय होतं? 25%चा 1/4 अशा पद्धतीने काहीतरी म्हणताय. ठीक आहे, 1/4% म्हणताय. ठीक आहे. देन त्याच्यानंतर जिथे जिथे पर्सेंटचा साईन आहे त्याच्या ठिकाणी आपण काय करतो? 1/100 अशा पद्धतीने लिहितो. गुणिला चा म्हणजे गुणिला 1/4 गुणिला काय होतं तुमचं 1/100 या पद्धतीने असं मेंटेन होणार. देन 25 100 म्हणजे 1/4 या पद्धतीने राहणार. म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 1 आणि देन 4 गुणिले 4 म्हणजे 16 वरचे 2 शून्य म्हणजे 1/1600 म्हणजे तुमचं 1600 असं 1/1600 असं तुमचं उत्तर मेंटेन होणार आहे. आणि 1/1600 कुठं आहे तुमचं? ऑप्शन क्रमांक कोणता आहे? ए मध्ये तुमचं मेंटेन केलेला आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट आता त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर कोणता? 58. तर 7 तास व 30 मिनिटे ही वेळ किती? 7 तास 58 7 तास आणि काय म्हणताय 30 मिनिटे एका दिवसाचं म्हणताय. तर आपण जर रूपांतर जर केला एका दिवसाचं म्हणजे 24 तास. एका तासामध्ये किती
म्हणजे 1 तास म्हणजे 60 मिनिटे, सर्व मिनिटामध्ये करावं लागेल, म्हणजे 60 ने गुणला हे 30 मिनिटे जैसे ते मिनिटे डिवायडेड बाय 24 तास आहे, 24 गुणिला काय करणार 60, म्हणजे सुद्धा सायन्स आता 42 गुणिला म्हणजे 42 म्हणजे 420 अधिक 30 आणि डिवायडेड बाय काय ना सायन्सचे 24 म्हणजे तुमचं 24 गुणिला 6 म्हणजे 144, अशा पद्धतीने वरचा एक शून्य देन. मग आता देन त्याच्यानंतरचा जर उत्तर जर आपण जर इथे मेंटेन जर केला आणि देन का म्हणते शेकडा किती म्हणताय, शेकडा किती म्हणताय, ओके ओके देन शेकडा किती म्हटल्यानंतर तुम्हाला गुणीला काय करावं लागेल, तुमचा 100% गुणावं लागेल. देन त्याच्यानंतरचं इथे 450 डिवायडेड बाय काय 1440 देन गुणीला काय होता 100. ठीक आहे, देन शून्य देन त्यानंतरचा इथला शून्य इथं मेंटेन झाला. देन पुढचा जर आपण जर विचार जर घेतला तर देन त्यानंतरचा जरा बघा आता लक्षात घ्या इथे जर आपण इथे 24 ने जर इथे भागलं, ठीक आहे 24 नाही तर 4 ने जर भागलं आपण तर किती वेळा भाग जाणार, तर बघा ओके 4 ने जर विचार जर केला तर किती होत आहे 36 वेळा भाग जाणार. मग इथे किती वेळा भाग जाणार, इथे 25 वेळा. ठीक आहे, देन त्याच्यानंतरचा इथे लक्षात घ्या तर देन त्यानंतरचा जर भागाकार जर केला आपण इथे 9 वेळा भाग जाणार, इथे किती वेळा जाणार 9 5 45 आणि 9 4 36 अशा पद्धतीने होणार. देन इकडे काय राहिला सांगा बरं आता, देन 5 गुणिला 25 आणि भागीला काय 4 म्हणजे 125 भागीला 4 असा जर विचार जर केला तर 12 म्हणजे देन 4 त्रिक 12 आणि देन त्याच्यानंतर 4 1 4 अशा पद्धतीने देन त्याच्यानंतरचं उत्तर काय तुमचं इथं 1 राहिला, 1 मध्ये भाग जात नाही म्हणजे 4 दुने 8 आणि देन 2 राहिले 4 पंचे 20 म्हणजे 31.25 अशा पद्धतीने उत्तर तिथे मेंटेन होणे आहे. टक्केवारी काढायची होती म्हणून आपण त्याला कन्वर्जन केला, यानुसार तुमच्या उत्तरापर्यंत जाणे जर थोडं कॅल्क्युलेशन थोडं मोठं होतं परंतु आपल्याला लवकर तिथे सॉर्ट आउट करता येणार आहे, कॅल्क्युलेशन थोडं पाठ असेल तर. ठीक आहे नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन 59 मध्ये काय म्हणताय बघा आता क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन 59 काय आहे, एका प्रतलाची काही बिंदू प्रत्येक जोडीनुसार रेषाखंडाने जोडलेले तयार झालेल्या रेषाखंडाची संख्या देऊन आहे. रेषाखंड म्हटलं तर 2 बिंदू मिळून त्या पद्धतीने जो काही खंड आपण त्या पद्धतीने एक रेषा निर्माण 2 बिंदूंपासून त्याला रेषाखंड म्हटलं तर हे एक प्रकारचा हस्तांदोलनाचा जो काही फॉर्म्युला त्या पद्धतीने. मग एकूण जर रेषाखंड किती म्हणताय, रेषाखंड जर तुमचे 10 जर बनतील तर बिंदू दिले असेल तर रेषाखंड काढतो आपण, तर रेषाखंड देऊन यायचं बिंदू किती आहे म्हटलं तर उलट प्रोसिजरनं करावं लागेल. जसं आपण हस्तांदोलनाचा पाया काढताना काय करतो, गुणीला 2 करतो आणि ते त्याच्यानंतर नंतरची वर्गसंख्या म्हणजे इथं काय होतं 20 नंतरची वर्गसंख्या काय म्हटलं, नंतरची वर्गसंख्या जर विचार जर केला तर 25 कोणाचा आहे रे तुमचं 5चं, कोणाचा आहे 5 म्हणजे तिथं बिंदू किती असतील मग सांगा बरं, बिंदू बरोबर काय 5 बिंदू तिथे असतील, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचा, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ओके देन त्यानंतरचा बघा आता लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 60. जरा इथे हा सुद्धा क्वेश्चन आपण डायरेक्टली कशा पद्धतीने करू शकतो लक्षात घ्या आता. ठीक आहे, देन क्वेश्चन 20 वस्तूंची खरेदी किंमत, 20 वस्तूंची खरेदी किंमत ही कोणाच्या बरोबरीत आहे, 25 वस्तूंच्या विक्री, 25 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी. ठीक आहे, देन आता जेव्हा या टाईपचा क्वेश्चन येते तर इकडच्याचं जे व्हॅल्यू आहे ते तिकडे राहणार, तिकडची व्हॅल्यू इकडे, म्हणजे खरेदी किंमत 25 आणि विक्री किंमत तुमची 20 म्हणजे 25 ला घेतलेली वस्तू 20 ला विकत आहे म्हणजे देन डायरेक्टली काय होणार 25 वजा 20 होणार. मग आता खरेदी किंमत किती आहे तुमची 25 आणि देन त्याची टक्केवारी काढायची, बस झालं विषय खतम. कारण कंपॅरिझन कोणासोबत करतो, खरेदी किंमत म्हणजे इथं किती होतं 5 मग 25 चं किती होतं तुमचं 100. ठीक आहे, देन मग इथं 20 वजा मग देन त्याच्यानंतर गुणीला काय येणार 4 म्हणजे 20% काय होत आहे तुमचं तोटा होत आहे मित्रो, काय होत आहे कारण 25 ची वस्तू 20 ला विकत आहे म्हणजे तोटा होत आहे 20% तोटा. 20% तोटा म्हणजेच कोणता येणार, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ओके देन नेक्स्ट
त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 61. ठीक आहे, क्वेश्चन 61 मध्ये तर बघा आता काय क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन 61 मध्ये काय म्हणते, मूळ संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता. आता मूळ संख्यांचा जर विचारताय तर आता इथे लक्षात घेणे आहे की आपल्याला एक दिसून पडत आहे बघा. ठीक आहे, 1 1 9 आपल्याला समजायला पाहिजे. थोडं विचार केला तर प्रत्येक ऑप्शन मध्ये कॉमन आहे. जर याला जर फाइंड आउट जर केला आपण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये जर विचार जर केला तर आपण हे 119 कोणाच तरी पाडामध्ये येते हे आपल्या लक्षात येणे आहे. जर तुम्हाला आठवलं नाही तर 7ची कसोटी काय म्हणते, एकक स्थानच्या अंकाला तुम्ही दुप्पट करा. दुप्पट करा म्हटलं तर काय होणार, 9 गुणिला किती होत आहे 2 आणि किती होत आहे मग 18. मग उर्वरित संख्या त्यामधून वजा करा किंवा त्यांच्यातला फरक काढा म्हणजे 0 किंवा 7च्या पटीत येत आहे म्हणजे तिथे 7ने भाग जाणार आहे. समजत आहे का. मग 17 7 किती होत आहे 119. म्हणजे मूळ संख्येचा डेफिनेशन काय असते, ती संख्या व 1नेच भाग जातो, त्या व्यतिरिक्त कोणाने भाग जात नाही. त्याला प्राईम नंबर किंवा मूळ संख्या किंवा अविभाज्य संख्या असे म्हटल्या जाते. मग इथे भाग जात आहे 119 कुठं कुठं आहे सांगा. ऑप्शन 2 3 4 तिन्ही मध्ये आहे. तर आपल्याला काही लेनदेन नाही, कोणता गट मूळ संख्याचा आहे म्हणताय 3 मध्ये 119 आहेच आहे. तर तुमचा 2 3 4 येणार नाही म्हणजे कुठं नाही आहे, 1 मध्ये नाही आहे. पहिले 1ला ठोका, नंतर घरी येऊन चेका ते आहे की नाही. तर बॅच मध्ये आपण या पद्धतीने व्यवस्थितरित्या त्या मूळ संख्याचा 200 किंवा त्याही पलीकडचा कशा पद्धतीने उत्तर काढायचा हे सर्व बॅच मध्ये बघत असतो. पण तुमच्या आता या फायनल स्टेजला तुमचा कोणता येऊ शकत नाही त्याला उडवा, जे उर्वरित राहत आहे त्याला ठोका, नंतर पाहायला गेला. समजत आहे का. देन मग या पद्धतीचे भन्नाट तुम्हाला ते ट्रिक किंवा त्या पद्धतीने हे पूर्ण इन डिटेल्स तुम्हाला मूळ संख्या वगैरे वगैरे पाहिजे तर देन आपली बॅचेस इथे ऑफलाईन चालतात गडचिरोलीला. देन नुकताच आता बॅच सुरू झालेली आहे तर त्याच्यामुळे कॉम्प्लेक्सला ही बॅच चालू झालेली आहे. तर तुम्ही संपर्क साधून त्या पद्धतीने येऊ शकता साईकडे. मग त्यासाठी तुम्ही संपर्क 8928696835 हा आपला नंबर आहे. यावर तुम्ही कॉन्टॅक्ट साधा. देन त्याच्यानंतर बॅच संबंधीची माहिती आवर्जून घ्या आणि निश्चितपणे तुमचा स्कोर जर वाढत नसेल तर निश्चितपणे तुम्ही बॅच जॉईन करून घ्यावी. क्लिअर. मग ओके. देन नेक्स्ट आता जर आपण विचार जर केला तर क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन 62 मध्ये काय तर बघा आता क्वेश्चन 62 मध्ये बघा, सविताचे मासिक वेतन 1000 रुपये असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/2 पट आहे. ठीक आहे, कोणाच्या 1/2 पट आहे, वेदिकाच्या. वेदिका गुणिला काय होणार 1/2 पट म्हटलं तर काय होतं 1.25 1/2 पट. ठीक आहे. देन त्याच्यानंतरचं काय होत आहे तुमचं देन ते कोणाच्या बरोबरीत आहे तुमच्या सविताच्या. ठीक आहे, सविता. देन या पद्धतीने सविताचा घेतला. पुढचं काय म्हणताय सांगा बरं. वेदिकाचे मासिक वेतन 1/2 पट आहे. तर वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. ठीक आहे, कोणाचा जर मग मला सांगा सविताचे तिथे किती 1000 रुपये देऊन आहे सांगा बरं. जर सविताचे तुमचे 1000 रुपये देऊ किती 10,000 रुपये ना, 10,000 रुपये. ओके. देन मग वेदिकाचं यावरून जर उत्तर जर काढायचं असेल वेदिका बरोबर तर तुमचा गुणिला 1.25 मग इथे 10,000 आहे. किती आहे 10,000. ठीक आहे, 10,000 जर म्हटलं तर आपण देन त्याच्यानंतर इथे जर विचार जर केला तर याला मल्टिप्लिकेशनचा ते डिवायडेशन मध्ये घेतला तर काय होतं तुमचं 10,000 भागीला काय होत आहे 1.25. 2 स्थानं जर आपण काढले तर 2 शून्य तिथं वरती देता येईल म्हणजेच किती होतं सांगा बरं 125 8 किती होतं 1000 म्हटलं तर काय होणार इथे 1 2 3 4 आहे तर 2 शून्य पुन्हा 2 स्थानं उडवलं तर 125 इथं मेंटेन राहणार. 125 8 किती होत आहे तुमचं देन त्याच्यानंतर 8,000. 8,000 कोणाची वेदिकाची. वेदिकाचा रक्कम या पद्धतीने 8,000 राहणार. पण देन त्याच्यानंतर काय म्हणते आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल वेदिकाची. मग दुप्पट ही जर दुप्पट असेल तर कोणाच्या म्हणते आशियाच्या. मग आशियाचा काय असणार आशिया. ठीक आहे, हिच्या दुप्पट म्हणताय तर तिचे अर्धे असायला पाहिजे 4,000. या पद्धतीने तुमचं तिथं मेंटेन होत आहे. देन मग आता नंतरचं तुम्हाला शेवटी काय म्हणताय
सविता व आशिया, सविता व आशिया, मग सविताचं किती आहे तुमचं 10,000, म्हणजे त्यांच्यातला फरक म्हटलं तर 10,000 वजा तुमचा 4,000, म्हणजे फायनली आन्सर किती येते तुमचा, त्यांच्यातला फरक तुमचा 6,000चा इथे मेंटेन होत आहे, म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक कोणता येणार, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. थोडं ट्रिकी होता, परंतु आपण व्यवस्थित मांडणी जर केले तर डेफिनेटली तुमच्या उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचता येणार आहे. क्लिअर. देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर तुमचं 63. क्वेश्चन 63 मध्ये काय म्हणताय, हा 4.1/2 डिवायडेड बाय प्लस 2.1/2 डिवायडेड बाय, आता ब्रॅकेट मध्ये 4 1/2 4 1/2 मायनस 2 1/4 अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क आहे. तर मला सांगा, याला जर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर इथे आहे त्याला साध्या पूर्णांकात रूपांतर, 4 दूने 8 8 आणि 1 9 डिवायडेड बाय 2 अधिक काय होणार 4 5 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. देन यानंतर इथं भागाकाराचं इथं 4 दूने 8 आणि 1 9 डिवायडेड बाय 2 मायनस 4 दूने 8 आणि 1 9 डिवायडेड बाय 4 अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. तर आपण इथं छेद समान आहे, वरच्या वरच्यांची बेरीज म्हटलं तर काय होणार 14 डिवायडेड बाय किती होत आहे 2. ठीक. इथे या पद्धतीने सॉरी इथे तुमचं काय होणार तुमचं 4 आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आता लक्षात घ्या, इथे 4 दूने 8 8 आणि 1 काय होणार तुमचं 9 होत आहे, 9 डिवायडेड बाय किती 4. या पद्धतीने तुमचं असं मेंटेन होत आहे इथं. म्हणजे आता इथे छेद समान 4 करण्यासाठी इथं 2 न गुणावं लागेल, इथं 2 म्हणजे 18 18 अधिक किती होत आहे 9 आणि देन त्याच्यानंतर इकडे सांगा डिवायडेड बाय, इथं सुद्धा तेच कंडिशन आहे, इथे 2 न गुणावं लागेल, म्हणजेच काय होत आहे सांगा बरं, इथं 4 येण्यासाठी 2, मग वरती सुद्धा 9 गुणीला किती होत आहे तुमचं 9 गुणीला किती होणार तुमचं 2 वजा काय होत आहे 9 आणि देन मग आता देन त्याच्यानंतरचा 27 भागीला किती होत आहे 4 आणि इथे डिवायडेड बाय इथे काय होणार 9 दूने 18 18 मायनस 9 म्हटलं तर 9 डिवायडेड बाय 4. याला जर सोडवलं तर 27 डिवायडेड बाय 4 गुणीला काय होणार 4/9. देन यामध्ये असं गेट कॅन्सलेशन होणार, इथं सांगा 9 1 9 9 3 27, म्हणजे उत्तर काय ना तुमचं 3, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. तुम्हाला अपूर्णांकाचे या पद्धतीने जरा थोडं विचार करावाच लागेल, याला कॅल्क्युलेशन लेवल ठेवावीच लागेल, तेव्हा तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येणार आहे. बघा आता देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 64 किंवा 64 बघा. क्वेश्चन नंबर 64 मध्ये काय म्हणताय की 5चा पॉवर 0 6चा पॉवर 0 अधिक 3चा पॉवर 0 देन त्याच्यानंतर 5चा पॉवर 0 गुणिला 6चा पॉवर 0 गुणिला 3चा पॉवर 0. देन त्याच्यानंतर मला सांगा कोणत्याही संख्येचा पॉवर मध्ये 0 असणे म्हणजे उत्तर काय नाही 1 येणे, 1 अधिक 1 अधिक 1 अशा पद्धतीने आहे, आणि 1 गुणिला 1 गुणिला 1 अशा पद्धतीने. मग देन 3 भागीला 1 गुणिला 1 म्हणजे 1, म्हणजे उत्तर काय होणार तुमचं 3 अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणार, जो की ऑप्शन बी मध्ये आहे. आता 3 म्हणून तिसरा गोला जर रंगवला तर तुमचा कल्याण झाला समजायचा, म्हणून 3 म्हणून तुमचं बी ऑप्शन आहे, तर बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे उत्तर काढून सुद्धा आपण चुकवले तर मूर्खपणा ते ठरेल. समजत आहे का. ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर कोणता आहे. देन क्वेश्चन नंबर 65 हा सोपा क्वेश्चन आहे. तर बघा आता पण कधी कधी आता प्रत्येकच क्वेश्चन तुमचे कठीण किंवा प्रत्येकच क्वेश्चन टफ लेवलचे नसतात, काही मॉडरेट काही तुमचे मॅक्सिमम तुमचे सोपे लेवलचे असतात आणि काही मॉडरेट आणि काही थोडे टफ असतात. मग आता 0.60 याचे कशात रूपांतर करा म्हणताय तुमचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. याला नेहमी लक्षात घ्या या टाईपचं. मग आता इथे खाली काहीच नाही म्हणजे काय तुमचं 1 आहे, 1 मध्ये तुमचा 1 पॉईंट नंतर आपण सारखे करतो म्हणजे इथं 60 डिवायडेड बाय किती होणार 100, कारण पॉईंट नंतरचे कारण 1.00 लिहिले म्हणजे एकच लिहिले 0 0 गेट कॅन्सल, बे त्रिक 6 आणि बे पंचे 10 म्हणजे 3/5 अशा पद्धतीने जो काय ऑप्शन आहे तुमचा 3/5 म्हणजे ऑप्शन बी इज अ
करेक्ट आन्सर इथे मेंटेन राहणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन 66 बघा काय म्हणताय. क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज किती आहे म्हणते 870. त्यातील फक्त 7व्या व 8व्या संख्यांची बेरीज किती. आता या पद्धतीने म्हणताय तर तुम्हाला बघा आता आहे तर बघा बेरीज काय म्हणताय बेरीज. बेरीज बरोबर काय होत आहे तुमचं 870. संख्या किती आहे संख्या आहेत तुमच्या 10. मग बेरीज देऊन संख्या देऊन त्यावरून काय निघेल तुमची सरासरी. काय निघेल सरासरी. बरोबर काय 870 डिवायडेड बाय काय 10. 0 0 गेट कॅन्सल म्हणजे सरासरी किती निघत आहे 87. सरासरी म्हणजे कोणती संख्या असते मधली संख्या. मग आता 10 क्रमवार म्हणताय तर आपल्या 7व्या आणि 8व्या मध्ये जायचं आहे. इकडे जाण्याची गरज आहे का. इकडे किती असतील 5 आणि इकडे किती असतील 5. मग आता इकडच्या 5 कडे जाणे नाही. 87 नंतरची समसंख्या म्हटलं तर 88 नंतरचं 90 हे 6वी म्हणजे तुमचं किती 10 संख्या म्हणताय ना 10 मधले हे 6वी असणार हे 7वी असणार आणि ते त्याच्यानंतरची ही 8वी असणार. म्हणजे 7 आणि 8 यांचा बेरीजच विचारताय तुम्हाला. 7 आणि 8 यांची बेरीज किती होत आहे सांगा बरं आता तुमचं. मग 90 आणि काय होत आहे तुमचं 92. या पद्धतीने 182 तुमचं उत्तर येणे आहे आणि जो की ऑप्शन क्रमांक डी इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे एवढी लेवल तुमची मेंटेन होणे आवश्यक आहे तेव्हाच तर आपल्याला सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहेत. ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 मध्ये जोडमूळ संख्या तुम्हाला विचारलाय. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन मूळ संख्येतील फरक 2चा असतो. तर पहिल्यांदा मूळ संख्या पाहिजे आहे हे महत्वाचं आहे. देन त्यांच्यातला फरक 2चा पाहिजे. ठीक आहे. देन आता जर इथे जर विचार जर केला आपण देन त्याच्यानंतरचा 129 जर आपण विचार जर केला पहिले तर ती मूळ संख्या आहे का पहिल्यांदा फाइंड आउट करू. 129 म्हटलं तरी बघा 3ची कसोटी आपल्याला माहिती आहे. 3 आणि 2 11 आणि 1 12. 12 मध्ये 3ची भाग जाते म्हणजे 3 ने इथं म्हणजे ज्या एक किंवा त्या संख्या व्यतिरिक्त कोणत्या म्हणजे पहिला तुमचं येणार नाहीच कारण 129 नाही. देन त्याच्यानंतरचा इथे जर आपण जर विचार जर केला 179 आणि देन त्याच्यानंतरचं 181 जर इथं विचार जर केला किंवा आपण 141 जर विचार जर केला ऑप्शन बी मध्ये. ठीक आहे. ऑप्शन बी मध्ये 141 जर विचार जर केला तर पुन्हा बघा 1 + 4 5. 5 आणि 1 6. 6 म्हटलं तुमचं 6 मध्ये 3चा भाग जाते म्हणजे ही मूळ संख्या येऊ शकत नाही. पहिल्यांदा मूळ संख्या तर येणार आहे त्यानंतर जोडमूळ संख्या बघू. देन दोन्ही ऑप्शन बी ऑप्शन सुद्धा तुमचं म्हणजे सेकंड ऑप्शन सुद्धा तुमचं कॅन्सल. देन त्याच्यानंतरचा बघा ऑप्शन डी म्हणजे चौथ्यामध्ये तुमचं 159 अशा पद्धतीने आहे. मग 159 जर आपण इथं जर विचार जर केला 159 कोणा इथं भाग जात आहे का तिथं मेन्शन करणे आवश्यक राहील. बघा देन मग मला सांगा देन त्याच्यानंतरचं तुमचं उत्तर जे काही आहे क्वेश्चन नंबर 67. आता कोणामध्ये भाग जाणार आहे सांगा बरं. पुन्हा कोणाचा भाग जात आहे इथे 159 मध्ये तुमचा कोणाचा भाग जाणार म्हटलं तर इथं 6 अधिक 9 किती होत आहे तुमचा. मग पुन्हा इथे 3 ने भाग जात आहे म्हणजे हा सुद्धा येणार नाही. म्हणजे तुमचा ऑप्शन कोणता येणार मग ऑप्शन जो काही उर्वरित आहे म्हणजे जो कोणता ऑप्शन येणार तुमचा ऑप्शन सी म्हणजे 179 आणि काय येणार तिसरा ऑप्शन म्हणजे 179 आणि कोण येणार 181. हा जोडमूळ संख्येचा गट यांच्यातला फरक 2चा आहे आणि दोन्ही मूळ संख्या आहे म्हणून तुमचं उत्तर काय येणार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर राहणार आहे. क्लिअर. मग समजलं या पद्धतीने तिथे मेंटेन राहणार आहे. ओके. देन नेक्स्ट जर विचार जर केला तर आपला देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे क्वेश्चन नंबर तुमचं 68. क्वेश्चन नंबर 68 मध्ये बघा यामध्ये आता तुम्हाला पुन्हा एकदा बनणार ट्रिक आपण इथं विचारात घेऊया. तर लक्षात घ्या. तर सपोज इथं बघा 13 ते 88 या संख्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक. आता बेरजेतील फरक जर विचारला तर बेरजेतील फरक म्हणजे काय असते एकूण संख्या पहिल्या काढून घ्यायची. एकूण सम किती एकूण विषम किती आहे. देन किती ते किती मध्ये म्हणताय यार आता लक्षात घ्या 13 ते 88. हा क्वेश्चन नंबर कितवा होता 68. ओके. 13 ते किती म्हटलं 88. एकूण समसंख्या किंवा विषम संख्या आपण काढून घेऊ. जसं फरक एकूण संख्या काढताना काय शेवटची संख्या वजा पहिली संख्या +1 मग किती होत आहे तुमचं 88 + 13 किती होत आहे
75 75 अधिक 1 काय होतं 76. 76चे अर्धे अर्धे किती होणार 38 38. 38 काय असणार सम आणि 38 काय असणार तुमचे विषम. ठीक आहे, सम आणि विषम. आणि जे तुमचे एकूण संख्या असतात की नाही तेच तुमच्या त्यांच्यातला फरक असतो. हा तुमचा मुद्दा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही घरी जाऊन तुम्ही दोन्ही याचं उत्तर सोडवा, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही सोडवा तुम्ही तुमच्या पद्धतीने, परंतु तुमचा त्यांच्यातला फरक हा तीच संख्या असते. म्हणजेच काय होणार एकूण संख्या असते. एकूण संख्या किती भेटला 38. म्हणून तुमचा यांचा सम व विषम यांच्यातला फरक कितीचा म्हटलं तर काय येणार तुमचं उत्तर मग 38. 38 म्हणजे ऑप्शन ए. जर या टाईपने तुम्हाला हा नवीनच तुम्हाला हा कॉन्सेप्ट जर वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा तुफान करा. क्लिअर मग ओके. देन पुढे जाऊया आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघू. मग आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 69. ओके, क्वेश्चन नंबर 69 बघा. 69 यामध्ये काय म्हणताय बघा 5x प्लस 7. 5x प्लस 7 ही संख्या कोणती आहे विषम आहे, विषम नैसर्गिक संख्या आहे. तर त्यानंतर येणारे 18वी आता बघा ही एक कोणती आहे म्हणताय विषम. तर आपण आपल्या बॅचमध्ये घेताना एक लक्षात घ्या आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने नंतरची 18वी कोणती म्हणताय तुम्हाला सम म्हणताय. कोणती म्हणताय सम. ठीक आहे, 18वी काय म्हणताय सम. तर मला सांगा यामध्ये पहिल्यांदा +1 करावं लागेल म्हणजे फर्स्ट निघणार काय निघणार फर्स्ट म्हणजे 5x - 7 अधिक +1 म्हणजे उत्तर काय येणार 5x मग -6 होणार. ठीक आहे, 7 वजा म्हणजे 1 म्हणजे 6 पण मोठ्या संख्येचे येणार. देन त्याच्यानंतर किती आता वापरायचे किती होते 18. 18 पैकी 1 वापरला. आता राहिले किती 17. 17 गुणे 2 संख्येमधला फरक कितीचा मग तुमच्या दोन समसंख्येतला 2चा. म्हणून 5x - 6 आणि प्लस काय होणार तुमचं 34. यांच्यामध्ये जर वजाबाकी जर केली तर 5x आणि 34 वजा 6 म्हणजे 28 पण मोठ्या संख्येची चिन्ह प्लस 5x + 28 जो काही ऑप्शन क्रमांक ए आहे तुमचा तो करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने याचं उत्तर तिथे मेंटेन राहणे अपेक्षित आहे. देन क्वेश्चन नंबर 70 बघा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 70 मध्ये जर आपण जर विचारात जर घेतलं तर हा जरा क्वेश्चन थोडं वेगळं आहे परंतु तुम्हाला डायरेक्टली लक्षात घेता येईल. तर 8 सदस्यांचे सरासरी वय किती आहे तर जुनी सरासरी आपण इथं मेंटेन करायची डायरेक्टली. ठीक आहे, किती आहे 24 वर्ष. किती 24. पण आता काय म्हणताय बघा एका कुटुंबातील एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे सरासरी 5 ने कमी झाली. आता एकूण व्यक्ती किती झाले तुमचे एकूण व्यक्ती तुमचे झाले एक कमी झाला म्हणजे 7 झाले. एकंदरीत 8 होते याचे 5 ने कमी झाली म्हणताय. तर हेच तर वाढवायचं आहे त्यांना सरासरी 24 मेंटेन करण्यासाठी. म्हणून तो नंतर जाणारा व्यक्ती किती वर्षाचा होता त्याच्यामुळे 5 ने कमी झाला म्हटलं तर 35 याच्यामध्ये तुमचा जो विषय होता हे तर 24 तर सरासरी होतील त्याच्यापेक्षा तो जास्त अजून किती वर्ष म्हणजे प्रत्येक जणा म्हणजे 5 जर कमी सरासरी 5 ने घट करताय म्हणजे याच्यापेक्षा त्याची जे काही वय आहे ते जास्त असणार आहे 24 म्हणजे 24 सरासरीपेक्षा. म्हणून याच्यामध्ये काय करायचं आपण प्लस करायचा म्हणजे डायरेक्टली हा जरा थोडा वेगळा कॉन्सेप्टचा उत्तर आहे. नाहीतर आपण इथे वाढ जर नवीन व्यक्ती आल्याने वाढ किंवा घट झालं तिथं मायनस करतो परंतु इथं एकटा व्यक्ती चालला गेला देन त्याच्यामुळे तुमचं इथं प्लस राहणार. जेव्हा चालला जातं त्याच्यामुळे कमी होत आहे किंवा जास्त होत आहे जे काय होत आहे ते बघा. आता 24 प्लस काय होणार तुमचं 7 किती असतं 35 म्हणजे दोघांची जर बेरीज केलं तर जाणाऱ्या व्यक्तीचं वय किती आहे म्हटलं तर वय 59 वर्ष असं राहणार आहे. हा व्यवस्थित लक्षात घ्या. जरा हटके किंवा नवीन तुमचा क्वेश्चन त्या पद्धतीने फॉर्मॅट आहे. क्लिअर मग ओके. देन नाहीतर तुम्ही बेसिक मेथडनं सुद्धा जाऊ शकता नो डाऊट तरी सुद्धा तुमचं उत्तर एवढंच मेंटेन होणार आहे. क्लिअर मग ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर कोणतं आहे क्वेश्चन नंबर 71 बघा. क्वेश्चन नंबर 71 क्वेश्चन 71 मध्ये काय आहे 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 216 126 162 वय आहे. त्या पेट्यातील वयांचे समान वया असलेले गट्टे करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त आता जास्तीत जास्त म्हटलं तर काय काढणार मित्र मसावी. काय काढावी मसावी.
तर मसावी जर इथे जर मेंटेन जर केला तर मसावी कोणाची, मग 216 126 216 126 आणि देन त्याच्यानंतर काय 162, ठीक आहे. तर आपण मसावी काढताना सरळ सरळ आपण आता इथे कोणाचा भाग जाणार, 2चा तर भाग जाणारच आहे, दिसूनच पडत आहे. 2 ने भाग देऊन देऊया आपण. इथं 1 देन 0 8 देन त्याच्यानंतर इथं किती 6 आणि इथं 3 देन त्याच्यानंतर इथं किती 8 आणि 1 81. तर या प्रत्येकामध्ये तुमचा पुन्हा 9चा भाग जाणार. 12 9 108 देन त्याच्यानंतर इथे 9 7 63 आणि 9 9 81. म्हणजे तुमची मसावी किती येते सांगा. पुन्हा इथे कॉमन संख्येने भाग जात आहे का नाही. म्हणजे मसावी किती येते सांगा. मोठ्यात मोठी किंवा जास्तीत जास्त जर काढायचा मसावी किंवा HCF जर काढायचं असेल तर 2 गुणिला ते 9 म्हटलं तर किती 18. असं तुमचं गट्टे, एका गट्ट्यामध्ये जास्तीत जास्त किती 18. म्हणजे जो की ऑप्शन क्रमांक डी इज अ करेक्ट आन्सर तिथे मेंटेन राहणार आहे, ठीक आहे. देन त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आता 74 जो की आपला आय थिंक शेवटचाच क्वेश्चन असणार. क्वेश्चन नंबर तुमचा कोणता आहे 74. क्वेश्चन 74 मध्ये बघा आता क्वेश्चन 74 मध्ये काय म्हणते, हा 49.247 यांच्यामधला सांगायचा. या संख्येतील उजवीकडील 4च्या स्थानिक किंमत व डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. उजवीकडील 4ची स्थानिक किंमत, उजवीकडील 4ची स्थानिक किंमत, उजवीकडील 4ची स्थानिक किंमत काय येणार, पॉईंट नंतरचे दुसरं स्थान म्हणजे 0.04 बरोबर. ही म्हणताय डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट. म्हणजे डावीकडे पॉईंट पर्यंत आपण इथं मेंटेन करतो 1 2 म्हणजे दुसरं स्थान म्हटलं तर 4, त्याच्यानंतरचं एकच स्थान आहे 0. म्हणजे किती पट म्हणताय, पट इज इक्वल टू आपल्याला इथं उत्तर काढायचं आहे. मग पट बरोबर काय होणार 0.04 डिवायडेड बाय किती होणार 440. मग आता देन त्याच्यानंतरचा पट बरोबर तुमचं उत्तर काय, पॉईंट नंतरचे डिजिट जर काढले इथे पॉईंट इथं मेंटेन जर केलं 2 0 तर त्याच्यानंतर इथे 0 पॉईंट म्हणजे पॉईंट उडवलं तर पॉईंट नंतरचे 2 2 0 झाले 4 डिवायडेड बाय काय होणार तुमचं 4 वर 1 2 3 4 अशा पद्धतीने राहणार. 4 1 4 4 1 4 म्हणजे उत्तर 1 डिवायडेड बाय 1000 राहणार. 1 डिवायडेड बाय 1000 म्हटलं तर काय होणार 1 डिवायडेड बाय 10 टू द पॉवर 3 राहणार. पण आता तुमचा 1 डिवायडेड 10 टू द पॉवर 3 आहे का, असं कोणतेच नाही आहे. पण हा जर तुमचा घातांकाचा रोल हा जर तुमचा वरती जर गेला तर काय होणार 10 टू द पॉवर -3. दिस इज द करेक्ट आन्सर. आणि जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं, ऑप्शन 3 इज अ सॉरी ऑप्शन 4 10 टू द पॉवर -3 इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग समजलं. या पद्धतीने आपण जो की 21 सप्टेंबर 2025ला झालेला जो पेपर होता याचे गणित व बुद्धिमत्ता याचे पूर्ण सेशन्स आपण इथं म्हणजे पूर्ण क्वेश्चन्स आपण इथे घेतलेले आहे. जर हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि काही कमेंटसुद्धा तुम्ही इथं मेंटेन करा. म्हणजे अजून कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल किंवा काय तुमची क्वेरी जर असेल तर. आणि देन चॅनलला जर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, ठीक आहे. आपण क्वालिटी क्वेश्चन घेत आहे आणि तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी करताय मित्र, तर तुम्ही शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये म्हणजेच पेपर विश्लेषण सिरीजमध्ये. धन्यवाद.